भारत दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने अभिमानाने साजरा करतो, कारण हा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे। भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि लोकशाहीचा स्वीकार केला तो दिवस म्हणजे 26 जानेवारी। दुसऱ्या शब्दात 26 जानेवारी हा दिवस साजरा करतो ज्या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली। तर आता मी वेळ न घालवता गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी मिळून आजच्या कार्यक्रमाचे उद्देश आपण जाणून घेऊया पहिला प्रास्ताविकातून। तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असे असेल, आपण आज भारताचा आपला 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत, जो आपल्याला आपल्या घोटोडी बंदर नागवा संघटना तसेच जे ग्रामस्थांनी इथे आज हा साजरा केलेला आहे। तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते आपले माननीय आपले भूमिपुत्र आपले बिशप साहेब एडविन कोळसो साहेब, तसेच आपल्यामध्ये आपले मच्छीमार नेते लिओ कोळसो साहेब आहेत, आपल्या माजी नगरसेविका शर्मिली गंडोळे देखील आपल्यामध्ये हजर आहेत, तसेच बरीचशी पाहुणी मंडळी आपल्यामध्ये आहे, आपले पूर्ण ग्रामस्थ आपण सर्वजण। मी आपल्या सर्वांचे देखील या प्रास्ताविकाद्वारे स्वागत करीत आहे। भारत देश आमचा स्फूर्ती देते आमचे संविधान, त्या संविधानाला मान देऊन आपण करूया आपल्या आजच्या या पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान। मित्रांनो, चांगला स्वभाव हा गणिताच्या शून्यासारखा असतो, ज्यांच्या सोबत असतो त्याची किंमत अधिक असते आणि होय हे आपण सर्वजण मानतो। आज आपल्या बरोबर आपले माननीय बिशप साहेब आपल्यामध्ये आहेत, आपल्या धर्माचे आधारस्तंभ ज्यांनी आपल्या स्वतः बरोबर आपल्या या उत्तम गावाचे नाव खूप त्यांनी महान केलेले आहे आणि आपल्या कार्याद्वारे ते प्रभू परमेश्वराची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत आहेत। तर आपण शॉल आणि श्रीफळ देऊन आपल्या बिशप साहेबांचे आजच्या कार्यक्रमासाठी स्वागत करत आहोत। बेनसिरा बोटीतर्फे बिशपांना शॉल देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आजच्या कार्यक्रमासाठी स्वागत करूया। आता आपल्या माननीय बिशपांचा आपण इथे सत्कार करत आहोत, तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। खरोखर आपल्यासाठी आज हा मानाचा दिवस आहे, कारण त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी ते आपल्या या कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत। एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश, आणि ह्या तत्वावर चालणारे आपले माननीय लिओ कोळसो साहेब आपल्यामध्ये हजर आहेत। तर त्यांचे देखील आपण स्वाभिमान बोटीच्या कडून शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा स्वागत आणि सत्कार करूया। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आपल्या माजी नगरसेविका माननीय शर्मिला गंडोळे मॅडम आपल्यामध्ये हजर आहेत। त्यांनी देखील आपल्या या गावासाठी बरंच केलेले आहे, मला सांगायची गरज नाही आहे। अशा आपल्या या प्रिय आणि लाडक्या शर्मिला मॅडमचं देखील आपण दावीद राजा बोटीतर्फे शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये मेट्रो सिटी आपण आता थोड्या काही दिवसा अगोदरच आपण आपल्यामध्ये जे आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी मेट्रो सिटीचे आपण जे आपण उभारणी केली होती त्याच्या आपल्यामध्ये चेअरमॅन आपल्या लिओ कोळसो साहेबांच्या मुलगी ज्या आपल्या सर्वांचं देखील त्यांच्याप्रमाणे आधारस्तंभ आहेत। तर ग्रेस गोजी यांचं देखील आपण आजच्या कार्यक्रमासाठी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया।
त्याचप्रमाणे इथे उपस्थित आपले पाहुणे मंडळी, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आमच्या पूर्ण नागवा संघातर्फे तसेच आजचा जो कार्यक्रम ज्यांनी सादर केलेला आहे त्या सर्वांतर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी या कार्यक्रमासाठी स्वागत करत आहे। असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान, गाऊ त्या मातेचे गुणगान। स्वर्गाहून प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश, आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना वेश। आता आपण आपला ध्वजारोहणाचा जो प्रोग्राम आहे त्याला सुरुवात करणार आहोत। मी आपले माननीय आपले लाडके बिशप साहेबांना विनंती करतो की तुम्ही आपला आजचा ध्वजारोहण करण्यासाठी पुढे यायचं आहे। राष्ट्र माझी माता, राष्ट्र माझा पिता, राष्ट्र माझी माता, राष्ट्र माझा पिता, राष्ट्रगुरु आणि राष्ट्र माझा दाता। या राष्ट्रात करूया वंदन, तोरुणी साऱ्या धर्माचे बंधन। परेड सावधान। आता बिशपांच्या हस्ते आपण ध्वजारोहण करणार आहोत। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। हात नीचे। आता आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत। ध्वजगीत। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान न इसकी जाने पाए,
चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रणाम पूर्ण हमारा, तब होवे प्रणाम पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। सर्वांनी प्रतिज्ञेसाठी आपला हात पुढे करायचा आहे। प्रतिज्ञा। भारत माझा देश आहे, सारी भारतीय माझी बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझे देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख सामावले आहे। भारत माता की वंदे मातरम। जय जवान जय किसान। बिशप साहेब आपल्या मध्ये हजर आहे, तर त्यांना मी आजच्या या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी मी त्यांना पुढे बोलवत आहे। बिशप साहेबांनी आयुष्यभर एकच वारसा वसा पेलला आणि तो म्हणजे माणूस जोडण्याचा। असं आदर्श जीवन जगणाऱ्या व इतरांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या आदरणीय बिशप साहेबांनी आता आपल्याला 2 शब्द सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो। बिशप साहेब तुम्ही बसून जरी बोलले तरी चालेल, काही हरकत नाही। प्रिय बंधू आणि भगिनींनो, 1947 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन पाळतो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन पाळतो। याचा अर्थ काय? आपण आपल्या घरामध्ये झाडू मारतो, एका ठिकाणातून सुरू करतो, मारत 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 पुढे जातो आणि मग शेवटचा आलं की एखादी नटखट मुलगी असेल की असं करते आणि झाडू फेकून देते। त्याचप्रमाणे 1947 पासून गुलामगिरीचा कचरा जो होता तो आपण दूर करायला सुरुवात केली आणि 26 जानेवारीला नटखट मुलीसारखं आपण ब्रिटिशांना सांगितलं की चल का, त्यालाच आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो। आज 2023 सालामध्ये आपण आपल्या सगळ्या भारतावर नजर टाकतो। भारतामध्ये काही ठिकाणी पूर आलेले आहेत, काही ठिकाणी जमीन फुटलेली आहे, घरं त्याच्यामध्ये बुडून गेलेली आहेत, काही ठिकाणी दंगे धोके चालू आहेत, काश्मीरमध्ये माणसं ठार मारली जात आहेत। त्याचप्रमाणे आपले लोक सुद्धा एकमेकांशी भांडत आहेत। तर अशा ह्या पार्श्वभूमीवर आपण तिरंगी झेंड्याकडे पाहतो आणि तिरंगी झेंड्याला विचारतो की तुझा काय संदेश आहे आज आपल्या भारतातल्या लोकांसाठी। तिरंगी झेंडा आपलं लक्ष एका इंग्रजी सिनेमाकडे वेधते।
त्या सिनेमाचं नाव आहे रशियन्स आर कमिंग, रशियन्स आर कमिंग. आपल्या भाषेत म्हणजे आले रे आले, रशियन आले, असं त्या सिनेमाचं नाव आहे. आणि तो मुद्दाम मी ती गोष्ट तुम्हाला सांगतो कारण आपण तशाच समुद्र किनारपट्टीवर आहोत आणि या समुद्र किनारपट्टीवरच तो प्रसंग घडलेला त्या सिनेमामध्ये दाखवलेला आहे. रशिया आणि अमेरिका हे एकमेकांचे दुश्मन, मोठे दुश्मन, वर्षानुवर्षे दुश्मन, आज सुद्धा दुश्मन आहेत. अमेरिकेला वाटते की हे सगळे माणसंच नाहीत रशियातली, आणि रशियाला वाटते की अमेरिकेनं सगळे चोर, ही सुद्धा माणसं नाहीत, आणि सतत एकमेकांशी ते भांडत आहेत. एके दिवशी काय होतं की एक माणूस असाच लाईट हाऊस सारख्या ठिकाणी उभा आहे आणि समुद्रात दूरवर त्याला एक मोठी बोट दिसते. ती लष्करांची बोट असते, युद्धाची बोट असते, मोठी बोट, आणि त्या बोटीवरती झेंडा असतो रशियाचा. आणि हा माणूस उभा आहे अमेरिकेच्या एका किनाऱ्यावर, आणि त्याला ती बोट दिसल्याबरोबर तो धावत सुटतो, संपूर्ण शहरामध्ये जातो आणि त्या शहरातल्या लोकांना सांगतो की रशियन येत आहेत, रशियन येत आहेत, चला चला चला. आणि सगळेजण बंदुका वगैरे घेऊन बाहेर पडतात आणि समुद्र किनाऱ्यावर असे उभे राहतात, बंदुका, सोटे, काठ्या सगळं घेऊन की रशियन आले रे आले की त्यांच्यावरती तुटून पडायचं. पण काय झालं की लोक सगळे थांबलेले असताना आणि ती रशियाची बोट बिघडली होती आणि म्हणून ती अमेरिकेच्या किनाऱ्या जवळ 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 येत होती. आणि जवळ जवळ येत असताना हे जे लोक बंदरावर उभे होते त्यांच्यापैकी एक जण बोलला, अरे 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 अरे, पोर बघा, पोर बघा, पोर बघा, बिल्डिंग वरती पोर चढलेला आहे, त्याला काढायला चला. तर सगळे लोक त्या मुलाला काढायला जातात. आणि ते जसं आपण गोविंदाच्या दिवशी पिरॅमिड करतो तसे एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून त्या बिल्डिंगवर जे पोर आहे त्याला उचलायला जातात. जातात 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 आणि मग शेवटी ते पोर मिळाले बरोबर त्याला खाली आणतात. खाली आणल्यावर एवढा आनंद होतो की ते एकमेकांना मिठ्या मारतात. आणि एकमेकांना मिठ्या मारत असताना त्यांना दिसून येतं अमेरिकन लोकांना, अरे हा तर रशियन आहे, हा पण आपल्याला मदत करायला आला होता, ह्याने आपल्याला मदत, अरे हा तो माणूस आहे, आपला दुश्मन नाही, आपला शत्रू नाही, हा कोणीच नाही आपला, हा पण आपल्यासारखा माणूस आहे. आणि मग आनंदी आनंद होतो. तर हाच संदेश आज तिरंगी झेंडा आपल्या गावातल्या लोकांना सुद्धा आणि देशातल्या लोकांना सुद्धा देत आहे की आपण सगळी माणसं आहोत. आपल्या देशामध्ये तऱ्हेतऱ्हेचे धर्म आहेत, हिंदू, मुसलमान, पारसी, शीख, ख्रिश्चन, जैन, पण सगळेजण एकाच परमेश्वराची मुलं आहेत आणि म्हणून ते एकमेकांचे भाऊ आहेत. आणि एकमेकांचे भाऊ आहेत म्हणून तुम्ही एकमेकांना मिठ्या मारल्या पाहिजेत. एकमेकांविरुद्ध कारस्थाने करता कामा नये. तो माझा शत्रू आहे, तो दुश्मन आहे, कचरपट्टी आहे, तो चोर आहे, तो, ही भाषा वापरू नका. तर एकमेकांना भाऊ म्हणून सांभाळा. आणि तोच संदेश आज आपल्याला ह्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण भारतासाठी हा झेंडा देत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू माननीय बिशप साहेब. बिशपांनी आपल्याला आपला हा भारत देश विविधतेमध्ये कसा एक आहे आणि आपण माणसाशी माणुसकीने कसं वागायला पाहिजे त्याच्यावर अतिशय मोलाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. त्याबद्दल आपण सर्वजण बिशप साहेबांचे आभार मानूया. त्याचप्रमाणे असं म्हणतात, स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं. स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसू पुसता त्यात आपलंच प्रतिबिंब बघावं. अशा वृत्तीचे आपले मच्छीमार नेते, आपले लाडके, आपले लिओ परब साहेब आपल्यामध्ये हजर आहेत.
त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलावे. प्रिय गावकरी बंधूंनो, मी सकाळी नाक्यावरती 7 वाजता आलो झेंडावंदनला. 4 माणसांनी विचारलं कुठे होता, तर मी सांगितलं मी गॅरेज मध्ये होतो. 5 दिवस गॅरेज मध्ये होतो कारण मला थ्रोट प्रॉब्लेम आहे. पण मी झेंडावंदनाच्यासाठी खाली उतरलो. झेंडावंदन हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. बिशप साहेबांनी आपल्याला इंग्रजी चित्रपटातून रशिया आणि अमेरिका या मोठ्या शक्तिशाली राष्ट्रांबद्दल सांगितलं. आपलं गाव सुद्धा एक शक्तिशाली गाव आहे याचा मी इथे उल्लेख करतो. मी सकाळी विकास सोसायटीच्या आणि काँग्रेस कमिटीच्या झेंडावंदनात सांगितलं की ह्या गावामध्ये माणूस मजबूत करण्याच्यासाठी दूरदृष्टीचा विचार अगस्टिन सर, मोझेस मास्टर आणि जॉनी भंडारी यांनी मांडला. त्या माणसांनी तुमची आमची दखल घेत ह्या गावाला शक्तिशाली करण्यासाठी वेगवेगळ्या विकासाची कामं आणि विशेष करून आर्थिक विकासाच्यासाठी त्यांनी आपल्याला दिशा दिली. म्हणून आपण आज चांगल्या सुस्थितीत आहोत. बिशप साहेब, मी बाहेर भाषण करताना सांगत नाही, असं सांगतो की उत्तनचे लोक असेच आहेत. मी आता देशभर फिरतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, एक नवीन कायदा फिशरीज बिल येत आहे ज्याचं ड्राफ्ट उत्तमला तयार करण्यात आलं, जे केंद्र सरकारकडे जाणार आहे, संसदेमध्ये मांडलं जाणार आहे. कारगिल रिपोर्ट म्हणून एक रिपोर्ट तयार करण्यात आला. तो देशातले मासेमार नेते उत्तनला येऊन चेवलीच्या डोंगरावर बसून त्यांनी तो रिपोर्ट तयार केला. आज त्या रिपोर्टचा आम्ही भारतभर, त्या रिपोर्ट मध्ये काय सांगितलेलं आहे की जिथे मासेमार राहतो ती जागा त्याच्या नावावरती झाली पाहिजे. ही मागणी त्या रिपोर्ट मध्ये आहे अख्ख्या भारतातल्या मासेमारासाठी. एवढंच नाही, पण ज्या समुद्रावरती आम्ही मासे पकडतो, जिथे आमच्या कवी आहेत, जिथे आमची जाळी पडतं, तो समुद्रही कोळ्यांच्या नावावरती करा अशी त्या बिलामध्ये आपण मागणी केलेली आहे. हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण तुम्ही कधी भेटत नाही. तुम्हाला कामाला बोलावलं की बाहेर गेल्या, कामाला बोलावलं की दालदाला गेल्या, कवीला गेल्या, तुम्हाला वेळ नसतो. म्हणून अशा प्रसंगी आम्ही 2 शब्द सांगतो, तुमची थोडी वेळ घेतो. मी देशामध्ये असं कधीच सांगितलं नाही की उत्तन हे श्रीमंत गाव आहे, पण माझा आत्मा सांगतो की उत्तन एवढं मजबूत मासेमारी गाव महाराष्ट्रात नाही. कोणी डावे उजवे असेल, एकाच्या 4 बोटी असतील तर कोणाचं एक डुगडुग गोठलं असेल, पण आम्ही खाऊन पिऊन सशक्त आहोत. ही शक्ती तुम्ही वाढवा. त्याच्यासाठी बिशप साहेब, मला एका मीटिंग मध्ये सांगण्यात आलं की इंग्लंडच्या स्कॉटलंड मध्ये त्यांना मासेमारी करून त्यांच्या बोटीवर पाहिजेत आणि ते ज्यांना इंग्रजी बोलता येत असेल त्यांना तिथे नोकरीसाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी संधी आहे. पण त्याही पेक्षा बिशप साहेब, आज आपल्या गावातून 2 विद्यार्थी
लुधियानाच्या एका पंजाबी कॉलेजमध्ये मासेमारीचं शिक्षण घेण्यासाठी लुधियानाला गेलेले आहेत. आम्ही गावाचा विचार करतो. गावात आज जवळपास या समाजामध्ये 200 नर्सेस आहेत. 50 नर्सेस अतिशय क्वालिफाईड आहेत. आपल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, वकील आहेत, डॉक्टर सुद्धा आहेत. एका फॅमिलीमध्ये 8 डॉक्टर आहेत. 8. ही काय आहे? ही समाजाची प्रगती आहे. समाजात सगळं चांगलं आहे, पण समाजात बुराया पण भरपूर आहेत. बुराया एवढा आहेत की होणारं काम थांबवलं जातं. धावणारा माणसाचा पाय पकडला जातो. बिशप साहेबांनी वेगळं सांगितलं. महात्मा गांधींनी जे सांगितलं ते सांगितलं की माफ करा आणि साफ करा. हृदय साफ ठेवा. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की मागे काय झालं असेल तर आज सकाळी एक गाणं ऐकलं, छोड़ो कल की बातें, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर पर लिखेंगे हम मिलकर नई कहानी. हे आपल्या उत्तमचं, हे आपल्या गोतोडीची शक्ती आपण निर्माण करूया. त्यासाठी देव, बिशप सारखे साधू संत तुमच्या पाठीमागे आहे. फादर पीटर सारखे आहे. सिस्टर अन्सेल्मा ज्या युरोपमध्ये सेवा करतात त्या आज आलेल्या आहेत. बिशप आता तिथे जाणार आहेत त्यांना भेटायला. हे सगळं गावाचं आपलं चांगुल पण आहे. गावात राग रोग असेल, कोणाच्या चुका झाल्या असतील, काही वेळा काही चुका होत नाहीत. हा बंधारा चुकलेला आहे. हा बंधारा चुकलेला आहे. कारण गावात एक म्हणतो की आरावर घ्या तर दुसरा सांगतो की इलीवर खेचा. आणि ह्यामध्ये तो आरावर पण गेला नाही, नाही इलीवर पण गेला नाही. तो जागच्या जागेवरती थांबला आहे. तर हे आता आपल्याला बंद करायचं आहे. आपल्याला सुधारणा करायची आहे. मी असं सांगितलं की हा बंधारा इथपासून तो देव तलाव पर्यंत न्या, म्हणजे सगळ्यांचेच प्रश्न मिटतील. पण याला आपण शास्त्रज्ञांना बोलवणार आहोत. सायंटिस्ट, इंजिनियर्स, ते त्याच्यावरती योग्य सल्ला देतील आणि आपलं बंद पडलेलं काम सुरू होईल. मला आणखी बोलायचं आहे पण ही बोलण्याची वेळ नाही. आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया. मी आपला स्वाभिमान ग्रुप, न्यू स्वाभिमान ग्रुप इथे बघा, मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे पहिल्यांदा कोणाकडे खांदेकरचं मला होतं, टांगा होता, हनवट होता, इलेक्ट्रिक पार राहिली, सायकल सापाल तिथे गेले, सालगोटे पलीकडे गेली, लष्कर होता, 26 जानेवारी होती. त्या सर्व लोकांनी कांचनगंगा होती पण ती बारकी होती. तर या सगळ्यांनी या गावाला प्रेम दिलेलं आहे. असं प्रेम कायम ठेवा. विशेष करून तुमच्या चांगल्या मुली शिकलेल्या आहेत, त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपल्या आजचे समालोचक, त्याचं चांगलं समालोचन होत आहे. तू सुद्धा एक तुझी वाच्यशक्ती वाढवून घे आणि ओपन मैदानामध्ये भाषण करायला शिक. जो कोणासो गेला आता तो झाला जुना, आता नवीन पिढीने आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा मी वापर करतो. आयोजकांनी चांगलं आयोजन केलं, सर्वांना धन्यवाद देतो. आयोजकाने, समालोचकाने शर्मिला ताई चांगलं काम करतात असं सांगितलं. आमचा पण त्यांच्या कामाबद्दल वाद नाही. त्यांच्यावर आमचा प्रेम आहे, प्रेम लोभ राहील, तो पुढे वाढावा अशी अपेक्षा करूया. आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं. इथे अल्बर्ट बाबा आलेले आहेत. अल्बर्ट बाबा हा कामाचा माणूस आहे. कधी मम्माला तर कधी पप्पाला त्याला जोडलं तर तो काम करतो. तर त्याच्यावर सुद्धा आपण सर्वांनी लक्ष ठेवावं. इथला लीडर रेनी आहे, दुसरे चांगले कार्यकर्ते आहेत. न्यू स्वाभिमानचे
कार्यकर्ते आहेत. आपला जॉन्सन भावजी आहे. जॉन्सन भावजी कुठल्या तरी पडता कामाला उपयोगाचा माणूस आहे. थोडस हे होतं, त्याचा पाय कधी पडतो कुठे पडतो हे कठीण आहे, पण अशी समाजाची शक्तीस्थळं इथे भरपूर आहेत. मी त्या सर्वांचं काही नामोल्लेख करणार नाही. इथे सुजाता आहे, आमचा डायरेक्टर आहे, लुकस आहे. लुकस, तुमच्याकडे यंदा 2 लग्न आहेत. मी सगळ्यांना सांगतो, जेवण जास्त द्या पण दारू कमी वाढा. हे मी तुम्हाला पब्लिकली सांगतो, हे तुम्हाला ऐकावं लागेल. तर पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू युवकलासो साहेब. आपण आपली मच्छीमार शक्ती काय आहे, आपले कोल्यांचं पावर काय आहे आणि आपण विकास करू शकतो त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शनपर 2 शब्द सांगितल्याबद्दल मी पुन्हा एकदा युवकलासो साहेबांचे मनापासून आभार मानतो. तसंच मित्रांनो, असं म्हणतात, जितना बड़ा होगा सपना उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. आणि अशाच आपल्यामध्ये आपल्या विकास, एकदम स्वतःचा विकासाबरोबर आपल्या गावाचा विकास करणारे आपल्या शर्मिलाताई, आपल्या मॅडम आपल्यामध्ये आहेत. त्यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी 2 शब्द सांगावे. आजच्या या सुंदर अशा प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलेले सगळे आपले गावकरी बंधू, तसेच इथे उपस्थित असलेले आपले लाडके बिशप एडविन कुलासा साहेब, मच्छीमार नेते लिओ कुलासा साहेब, त्याचप्रमाणे इथे उपस्थित सगळे मान्यवर. आता भाषण आणि मार्गदर्शन सगळ्यांनीच केलेलं आहे. मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देते की प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. परंतु इथे सांगताना साहेबांनी, कुलासा साहेबांनी सगळ्यांचा उल्लेख केला की इथे जेवढे म्हणजे कारण त्यांचा जन्म तिथला आहे, इथले ते वाढलेले आहे. परंतु इथे एकत्र करण्यामागे, इथे जमण्यामागे हा जो सोहळा तुम्ही आता जवळजवळ 5-6 वर्षापासून चालू केलेला आहे, त्याचे प्रणेते खरं म्हणजे कुलासा साहेब तुम्हीच आहात. त्याचा उल्लेख बाकी आमच्या लोकांनी केलेला नसला तरी मला करावासा वाटतो. कारण ही जेटी उभारल्यानंतर इथे सगळ्यांचं बसणं चालू झालं. स्मशानभूमी असल्यामुळे इथे कमी वहिवाट असायचा, परंतु जेटीनंतर इथे बसणं चालू झालं. सगळे नाखवा लोक एकत्र यायला लागले आणि ह्याचं कारण हे कुलासा साहेब तुम्हीच आहात. कारण ह्यांना एक प्लॅटफॉर्म दिलं आणि त्याच्यामुळे तुम्ही आज हे सगळे नाखवा मंडळ असू दे किंवा येथील सगळे युवक असू दे, हे एकत्र जमलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे तुम्ही हे काम करत आहात, राष्ट्रीय पातळीवर तुमचं काम चालू आहे, त्याला खूप खूप शुभेच्छा. अनेक स्वप्न असतात आणि स्वप्न साकार करण्यामागे खूप लोकांची मेहनत असते. परंतु कधी कधी स्वप्न साकार झाल्यानंतर आपल्याला कळतं की स्वप्न साकार झालं. परंतु आपल्या मच्छीमार लोकांची अनेकशी स्वप्न, सुरुवातीपासूनची अनेक स्वप्न कुलासा साहेब आपण पूर्ण केलेले आहेत आणि याचा अभिमान आहे. कारण हे स्वप्न साकार करीत असताना युवकांना प्रेरणा देणं, त्यांना पुढे करणं हे आपलं काम आहे आणि त्याची मी साक्षीदार आहे. म्हणून परत एकदा तुमचे आभार मानते आणि आपल्या सगळ्या कार्यावर, कारण आपलं कुटुंबच हे एक प्रभावशाली कुटुंब आहे, मार्गदर्शनपर आहे. कारण एका ठिकाणी आध्यात्मिक गुरु आहेत, एका ठिकाणी राजकीय गुरु आहेत. तर परत एकदा ह्या सगळ्यांतर्फे मी कुलासा साहेब, बिशप साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते. आणि आयोजकांनी आज मला बोलवलं, इथे मान सन्मान केला, त्यांचेही खूप खूप आभार आणि परत एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोलती करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. आणि आपल्याला आपले माननीय बिशप साहेब, तसेच लिओ कुलासा साहेब आणि शर्मिला मॅडम यांनी आपल्याला चांगले असे आजच्या दिवशी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे विचार आपल्यापर्यंत त्यांनी मांडलेले आहेत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नाखवा समितीच्या वतीने आभार मानतो व तुम्हाला धन्यवाद देतो. तसेच मित्रांनो, कार्यक्रम करण्यासाठी खूप लोकांची मदत असते, खूप लोकांचे हातभार असतात आणि आपल्या या आजच्या कार्यक्रमाचा जो मेन गाभा आहे तो म्हणजे आपले नाखवा समिती. तर मी आता वेळ न घालवता या सर्वांचा आभार प्रदर्शनाचा जो अतिशय महत्त्वाचा भाग असतो तो पार पाडत आहे.
आजच्या या कार्यक्रमासाठी बेन्सिरा बोट ग्रुप, स्वाभिमान बोट ग्रुप, रक्तसाक्षी बोट ग्रुप, शमुवेल बोट, शमरोना बोट, पवित्र रहस्य बोट, अपेक्षा बोट, उपकार बोट, बोनावेंचर बोट, जॉर्डन बोट, संत फ्रान्सिस बोट तसेच जेजुसराजा बोट या सर्वांनी आजच्या या कार्यक्रमासाठी हातभार लावलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे। त्याचप्रमाणे आपले जे सफाई कर्मचारी आहेत, आपल्या नगरपालिकेचे जे आपले बंधू आहेत, त्यांनी देखील आजच्या कार्यक्रमासाठी पूर्ण आपला बंदर किनारा तसेच आपली ही जेटी आपल्याला साफ करून दिलेली आहे, त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो। त्याचप्रमाणे आपण सर्वजण आपला वेळातील वेळ काढून आजच्या कार्यक्रमासाठी हजर राहिले आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाची आपली कार्यक्रमाची शोभा आपण सर्वांनी वाढवली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आपले छोटेसे आपले बालगोपाल आपलं बँड पथक आहे, त्या सर्वांचे देखील मी आजच्या दिवशी आभार मानतो, कारण त्यांच्या बँडच्या तालावर त्यांनी आपल्या सर्वांना एकदम नाचवलेला आहे। आपले डीजे मास्टर आहेत, तसेच इथे हेल्प करणारे आपले ज्यांनी हे डेकोरेशन करण्यासाठी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो। त्याचप्रमाणे मला ट्रायफन दर्जा अंकल तसेच रेनी अंकल आणि अजून बरेचसे लोक आहेत, आपण सर्वांची नावं तर नाही घेऊ शकणार, तर मला इथे आपल्या समोर बोलण्याची संधी या सर्वांनी दिलेली आहे आणि आपला हा कार्यक्रम एकदम मस्त चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी मदत केली, त्याबद्दल पुन्हा एकदा प्रत्येकाचे मी ज्यांचे कोणाचे नाव घेऊन घ्यायचे विसरलो असेल तर सर्वांचे मी समितीच्या वतीने आभार मानतो। थँक्यू। आपल्या भारताचे प्रजासत्ताक सर्वांना शुभेच्छा। आजचा हा कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी एक हाती आपल्या कंट्रोलमध्ये ठेवला, ज्यांनी उत्कृष्ट असं संचालन केलेलं आहे, समालोचन केलेलं आहे, अँकरिंग केलेली आहे, ते आपले बुतोडीचे सुपुत्र, जबरदस्त त्यांची भाषा आहे, चांगली शैली आहे बोलण्याची, कुणासू साहेबांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे। तर मी आपण सर्वांना विनंती करीन की आपण नेहमी जीव